नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे वाट लागलेली आहे ती म्हणजे सचिनची. कारण सचिनला अशा पद्धतीने प्रतापने बाहेर काढलेला आहे. त्याचबरोबर महिपतने एक डाव आखलेला आहे. त्यानुसार महिपतने स्वतःची सुटका करून घेतलेली आहे आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने सुमनचा वापर केलेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अस्मिताच्या बाबतीत आता अश्विन म्हणत असतो की अस्मिताई, टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळ्यांनी सुद्धा अस्मिताची काळजी घेतली पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचवेळी पूर्णाजी आणि प्रताप दोघंही भयानक असे चिडलेले असतात आणि ते दोघंही म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. आणि ते बाहेर येतात आणि पाहतात तर काय, समोरच सचिन उभा असतो. मग सचिन तिथे उभा आहे ते पाहून खरं तर त्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, तुला मी मगाशीच सांगितलं होतं ना. त्यांच्या पाठोपाठच आता कल्पनासुद्धा तिथं आलेली असते आणि कल्पना म्हणत असते की तुला मी मगाशी सांगितलं होतं ना निघून जा म्हणून, मग हे काय चाललंय तुझं आणि कशासाठी हे सगळी नाटकं चाललेली आहेत. चल आत्ताच्या आता निघ इथून, तू चालता हो इथून, अजिबात माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस, असं म्हणत असताना तो काही ऐकायला तयार नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा सचिन हे सगळं करत असतो तेव्हा पूर्णाजीही तेवढीच चिडलेली असते आणि पूर्णाजी म्हणत असते की जे काय चाललेलं आहे ते खूप वाईट चाललेलं आहे, आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. असे विचार आता या सगळ्यांच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि त्याचवेळी सगळे भयानक असे चिडलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे सचिन म्हणत असतो, मी असा एकटा कसं जाणार ना, मी माझ्या अस्मीला आणि माझ्या बाळाला घेऊनच जाणार आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो, तुझे आईवडील आहेत ना, तुला जा त्यांच्याकडे जाऊन राहा, इथे आमच्या घरी राहायची अजिबात गरज नाही, निघ तू, असं इकडे प्रताप त्याला सांगत असतो. प्रताप मात्र भयानक चिडलेला असतो, तू असं ऐकणार नाहीयेस, तुला आत्ताच्या आत्ता हाताला धरून धक्के मारत बाहेर काढतो, असं म्हणत प्रतापने इकडे आता सचिनचा हात पकडलेला आहे आणि त्याला खेचतच बाहेर घेऊन चाललेला आहे. चल निघ म्हणून त्याला धक्के मारत बाहेर काढत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते म्हणजे प्रताप इकडे स्पष्टपणे सांगत असतो की हे बघ, माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळायला मी तयार आहे, तू निघ आत्ताच्या आत्ता इथून, आम्हाला तुझी गरज नाही, काहीही झालं तरी निघ म्हणून सांगितले ना तुला, असं म्हणत प्रताप त्याला बोलत असतो. कल्पनासुद्धा चिडलेली असते, कारण माझ्या मुलीच्या आरोग्यासमोर, तिच्या तब्येतीशिवाय, तिच्या सुखाशिवाय आमच्या पुढे काही नाही आहे, आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, असं म्हणत हे दोघंही त्याला घराच्या बाहेर हाकलत आहेत. पण तो मात्र जायला तयार नाही. तो म्हणत असतो की नाही, मी नाही जाणार आहे. तेव्हा मात्र प्रतापला खूप राग येतो आणि प्रताप म्हणतो की चल निघ, असं म्हणत त्याला बाहेरच ढकलत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या म्हणजे पूर्णाजी सुद्धा तेवढीच चिडलेली असते. पूर्णाजीला सुद्धा खूप राग आलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते, बाद झालं, आता एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुला. प्रतापने आता धरलेला आहे सचिनचा हात आणि त्याला खेचतच दारात घेऊन चाललेला आहे आणि म्हणतो, तू असं ऐकणार नाही आहे ना, तुला इतक्या वेळा सांगितले निघ म्हणून. इकडे अर्जुन, सायली सगळेजण बोलत असतात, कारण तिथे नक्की काय घडलेलं आहे, कोण येऊन गेलेलं होतं, काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या दोघांचाही चालू झालेला असतो. मग ते सगळेजण तिथं आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि मग अर्जुनला फोन केला जातो. सचिनला धक्के मारत बाहेर काढलेलं असतं. अर्जुनच्या फोनवरती कल्पनाचा फोन आलेला असतो आणि त्याचवेळी इकडे कल्पना ज्या पद्धतीने हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन म्हणतो, मम्मा काय झालं आहे. तेव्हा मम्मा सांगू लागते की अरे, आज अस्मिताची तब्येत पुन्हा बिघडली आणि अस्मिताच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे, सचिनमुळे हे सगळं घडलेलं आहे. हे ऐकल्याबरोबर इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या म्हणजे खूपच भयानक अशा झालेल्या असतात आणि ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. कारण अर्जुनला कळलेलं आहे. अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता त्याला मी सोडणार नाही, असं अर्जुन म्हणू लागतो. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अर्जुन म्हणतो की मम्मा आम्ही निघतोय. तेव्हा सायली विचारते काय झालं. मग अर्जुन इकडे सांगू लागतो की नाही, जे काय घडत आहे ते खूप भयानक असं झालेलं आहे आणि आपल्याला गेलं पाहिजे. प्रतापने बाहेर काढले ही गोष्टसुद्धा अर्जुनला सांगितली जाते. कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने हे सगळं घडत असतं, अस्मितावरती त्याचा काय परिणाम होत आहे या गोष्टीची जाणीव या सचिनला नाही आहे. त्याला फक्त एवढंच पडलेलं आहे की
मला इथं राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट मला यांच्याकडून पैसा लुबाडायचा आहे. इकडे आता सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली म्हणते, आई तुम्ही आराम करा बरं, मी आहे इथे, मी बघते. अस्मिताताई बऱ्या आहेत ना, त्यांना काही लागलं तर मी बघते, असं सायली इकडे सांगू लागते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, एकीकडे ती तन्वी आणि एकीकडे हा सचिन असे त्रास देत आहेत ना, कळतच नाही आहे की ही माणसं आहेत का कोण आहेत, असं इकडे पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ते थांबलं पाहिजे. अर्जुन म्हणतो, तो आत्ता जर इथं आहे असताना तर मी त्याचा जीव घेतला असता, कारण अस्मिताईला त्रास देण्यामागे लिमिट असतं, त्याचं ना अति झालेलं आहे, असं इकडे अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण सांगू लागतात की हो, तो गेला, त्याला बाहेर काढलंय, त्याला हाकलून दिलेलं आहे हे सुद्धा सांगितलं जातं. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण अस्मितासाठी अर्जुन म्हणतो, मी शांत राहिलोय, नाहीतर एव्हाना त्याला जेलमध्ये पाठवून झालं असतं. इकडे आता नागराज घरी आलेला असतो. नागराजची आता वेगळीच नौटंकी सुरू पाहायला मिळते आपल्याला, कारण नागराज घरी येतो आणि नागराज दारू पिऊन आलेला असतो ऑलरेडी, पण आता मध्येच दारू चढल्याचं नाटक करू लागतो, कारण त्याला असं वाटत असतं की ह्यात जर दोघांनी आपल्याला पकडलं तर आणखी प्रॉब्लेम होणार. नागराज म्हणतो, दादा काय करू सांग ना, माझी सुमन कुठंसुद्धा सापडली नाही मला, मी कसा शोध घेऊ तिचा, मला कळत नाही आहे, असं इकडे तो सांगू लागतो. तेव्हा मात्र पाया पडू लागतो, वहिनी मला माफ कर, वहिनी मला माहीत नाही आहे सुमन कुठं गेली आहे, सुमन कुठं आहे मला कळत नाही आहे, अशी सगळी नाटकं त्याची चाललेली असतात. तेव्हा मात्र इकडे तो मुद्दाम हे सगळं करत असतो, पण रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही कळत नाही आहे की हा माणूस नाटक करतोय. त्या दोघांना खरं वाटतं की ह्याला खरंच दारू चढली आहे. तो म्हणतो की काय करणार, मी सुमनला शोधतोय, माझी सुमन कुठं असेल दादा, तिला शोधलं पाहिजे, जोपर्यंत सुमन येत नाही तोपर्यंत, जो आता सुमन आली ना तर मी तिच्याशी कधीच वाईट वागणार नाही, असं सगळं तो बोलत असतो. म्हणजे हे पण सगळं नाटकच असतं, कारण त्याला नौटंकी खूपच चांगली करता येते, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर प्रतिमा चिडलेली असते. नागराज आत निघून चाललेला असतो, माझी सुमन, सुमन कुठे आहेस तू, असं रडायचं नाटक करत असतो. ढोंगी असतो नुसता एक नंबरचा. मग तो आतमध्ये जाऊ लागतो. इकडे या दोघांनाही कळलेलं असतं की काय झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन. सायली म्हणत असते की ती प्रिया पण गायब होती, ती पण घरात नव्हती, पूर्णाजी सांगत होत्या ना, म्हणजेच यामागं काहीतरी असं रिझन आहे की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं सायली बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे ती ओरडणारी मुलगी प्रिया तर नसेल, असं जेव्हा सायली म्हणते तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात सगळी चित्र फिरू लागतात, सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात येतात. म्हणजे आपल्याला डायव्हर्ट करण्यामागे प्रियाचा हात होता, कारण एकीकडे ह्या सचिनचा गोंधळ आणि घरात झालेलं वातावरण, यामुळं खरं तर धक्का खूपच मोठा बसलेला असतो. इकडे रविराज आता अर्जुनला फोन करतात. अर्जुनला विचारू लागतात की काय झालं नक्की, तुम्ही गेला होता ना सुमनला शोधायला. तेव्हा मात्र रविराज इकडे बोलत असतात. तेव्हा रविराजांना अर्जुन सांगतो की आम्ही तिथे पोहोचलो, अगदी तिथे कोणाला तरी बांधून ठेवलंय असं जाणवत होतं, कारण एक कागद होता, तो पेपर कालचा होता, त्याचबरोबर तिथे दोरसुद्धा होता. पण अचानक जो प्रॉब्लेम झाला ते सगळं अर्जुन सांगत असतो. खरं तर अर्जुनकडून एक चूक घडलेली असते. जेव्हा एखादी मुलगी ओरडत आहे, तिचा आवाज येत आहे हे कळलेलं होतं, तेव्हा काही लोकांनी त्या बाजूला जाऊन, निम्म्या लोकांनी जर इथे थांबलं असतं त्या गोडाऊनच्या शेजारी, तर नक्की सुमनला ते सोडवू शकले असते. परंतु घडलेलं असतं मात्र वेगळंच. सायली म्हणत असते की रविराज काका, नागराज काका आले होते का. तेव्हा रविराज सांगू लागतो की हो, दारू पिऊन आला होता तो घरी, आणि काय बोलणार त्याच्याशी, कारण काहीच उपयोग नाही आहे बोलून, असं इकडे रविराज सांगू लागतात. इकडे महिपत शुद्धीवर आलेला असतो आणि त्याचबरोबर सुमनसुद्धा शुद्धीवर आलेली आहे. तेव्हा महिपत त्याच्या तोंडातला बोळा कसा बसा काढून फेकतो. सुमन मात्र बिचारी घाबरलेली असते. महिपत तिला बोलवू लागतो. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की काय घाबरते ती. तेव्हा तो म्हणतो, वहिनी काही करणार नाही मी तुम्हाला, एक काम करूया, माझे हात मागं बांधलेत ना, मला नाही सोडता येणार, तुम्ही ना तुमच्या हाताने मला सोडवा आधी, मग मी तुम्हाला सोडवतो, असं महिपत तिला सांगू लागतो. ती म्हणत असते की नाही. तेव्हा महिपत म्हणतो, वहिनी विश्वास ठेवा, मी काही करणार नाही तुम्हाला, असं म्हणत महिपत खोटं बोलतो. आणि बिचारी सुमन आता या महिपतला सोडवायचा प्रयत्न करते. तिच्या हाताने तो महिपतचा पाठीमागच्या साईडला बांधलेला जो दोर असतो त्याची गाठ ती सोडवत असते. आणि महिपत मात्र तिच्याकडे पाहत असतो. आणि महिपत तिला म्हणत असतो, वहिनी खरंच विश्वास ठेवा. आणि आता बिचारी सुमन महिपतला सोडवायला तयार होते. आता महिपत तिच्याकडे पाहत राहतो
आणि आता सुमन म्हणत असते की आता मला सोडवा. महिपतला तिने सोडवलेलं असतं, पण ऐनवेळी महिपत पलटी मारतो. जेव्हा सुमनला सोडवायची वेळ येते तेव्हा मात्र महिपत तिथून फरार होतो. इकडे सायली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते. सायली अर्जुन दोघंही उठून बाहेर आलेले असतात, पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे प्रिया तिथं असते. अर्जुन म्हणत असतो, हा सचिन याच्यावर आत्ताच पोलीस केस करायला पाहिजे होती. त्याच्यामुळं अस्मिताईची ही अशी अवस्था झाली. अस्मिताईच्या या अवस्थेला तोच जबाबदार आहे. या सगळ्यात म्हणजे त्याचाच हात आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे आता महिपत जवळजवळ सुटलेला असतो आणि तो जाताना एक गोष्ट करतो. तो म्हणजे पुन्हा तो सुमनला आणखी बांधतो. सुमनचे हात जे आहेत, जे सुटलेले असतात ते बांधतो आणि तिला म्हणतो की चाललो मी. सुमन म्हणत असते, मला सोडव, मला सोडव. पण महिपतने पुन्हा बांधून टाकलेलं असतं आणि सुमन बिचारी या सगळ्यामध्ये अडकली जाते. सुमनचा काहीही दोष नसतो आणि तिला हे सगळं भोगावं लागत असतं. महिपतने स्वतःची सुटका करून घेतलेली असते, सुमन मात्र त्यामध्ये अडकलेली असते. सुमनचा काही दोष नसतो, ती ओरडत असते, पण काहीच उपयोग होत नाही. महिपत दरवाजा उघडून बाहेर येतो तर महिपतच्या पाळतीवर जे गुंड असतात ते महिपतचेच असतात. ते म्हणतात, महिपत शेठ तुम्ही. महिपत त्याच्या खानदिशी कानाखाली देतो आणि म्हणतो, चला इथे थांबायला नको आहे, चला पहिलं इथनं, असं म्हणत तो निघायला लागतो. कारण या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या असतात त्या फक्त आणि फक्त नागराजने केलेत हे महिपतला माहिती असतं. आणि मग महिपत म्हणतो की आधी इथनं जायला पाहिजे आपल्याला, चला, असं म्हणत त्या गुंडांना घेतो आणि निघू लागतो. गाडीवर बसून तो निघालेला असतो आणि चैतन्य मात्र त्याच्या बाईकवरून येत असतो आणि तो एका ठिकाणी थांबलेला असतो, हेल्मेट घालत असतो आणि समोरून त्याला महिपत येताना दिसतो. तो म्हणतो, महिपत. त्यालाही धक्का बसतो, महिपत इथे कसा आला, हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. आणि चैतन्य मात्र त्याच्याकडे पाहू लागतो. तो म्हणतो, हा तर महिपतच आहे, मला अर्जुनला कळवायला पाहिजे, असं म्हणत त्याने अर्जुनला फोन करतो आणि अर्जुनला सांगू लागतो की महिपतला मी आत्ता पाहिलं आहे, तो इथून फरार झाला आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी अर्जुनलाही धक्का बसतो, कारण स्वतः महिपतला पळताना चैतन्याने पाहिलेलं होतं आणि महिपत मात्र त्या गुंडाबरोबर त्याच्या मागं बसून गेलेला असतो बाईकवरती आणि मग मान खाली घालून तोंड लपून तो जात असतो, कोणी त्याला ओळखू नये म्हणून. आता चैतन्याने तर त्याला पाहिलेलं असतं. चैतन्य अर्जुनला फोन करतो. अर्जुन म्हणतो, मला आत्ताच्या आता तुझं लाईव्ह लोकेशन पाठव, मी पोहोचतोय तिथे, असं म्हणत चैतन्याने आता त्याला लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं. अर्जुनने पोलिसांना कॉल केलेला असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपतने नागेश्वरला फोन केलेला आहे, नागराजला फोन केलेला आहे आणि म्हणतो, नाग्या लक्षात ठेव, आता तुझी वाट लावणार आहे. तेव्हा नागराज मात्र पुरता घाबरलेला असतो. मग प्रिया नागराजबरोबर असते. प्रिया म्हणते की तुमच्या नाकाखालून महिपत पळाला आहे, तुमच्या लक्षात येते का ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे आणि काय होऊन बसणार आहे, कळते का तुम्हाला, असं म्हणत प्रिया भयानक अशी चिडलेली असते आणि ती नागराजला दोष देत असते. तर इकडे अर्जुन पोलिसांची गाडी घेऊन महिपतकडे पोचलेला असतो आणि महिपत एका झाडाच्या मागे लपलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.